बातमीपत्राच्या सुरुवातीलाच राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची बातमी बघूयात। काँग्रेसची स्वबळाची तयारी आहे की महाविकास आघाडीतल्या जागा वाटपामध्ये दबाव तंत्राचा प्रयत्न आहे, असा सवाल सध्या उपस्थित झालाय। काँग्रेसनं राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांमधल्या इच्छुक उमेदवारांची यादी मागवलेली आहे। लोकसभेसाठीच्या इच्छुकांची नावं पाठवण्याचे जिल्हा अध्यक्षांना निर्देश दिले गेलेत। राज्यातील लोकसभेच्या 48 पैकी 48 मतदारसंघात काँग्रेसकडून सध्या चाचपणी सुरू आहे आणि त्यामुळेच काँग्रेस स्वबळाची तयारी करते का, असा सवाल सध्या उपस्थित होतोय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडेंकडून अपडेट्स घेऊया। जितेंद्र, काय नेमके तपशील आहेत, काय काय नेमकं मागवलं गेलेलं आहे काँग्रेस वरिष्ठांकडून ठिकठिकाणाहून? रेड्डी, आपण माहितीच आहे की आता लोकसभा निवडणुका जवळ येत आहे, तर कधीही त्या लोकसभा निवडणुकांची तारीख आली आहे त्याच्यावर जाहीर होऊ शकतात। मात्र त्यापूर्वी सर्व पक्ष जे आहेत ते कामाला लागले आहेत। महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आहे, ज्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस हे प्रमुख घटक पक्ष आहेत। अजून वंचित येणार की नाही हे निश्चित झालेलं नाहीये। जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनपर्यंत ठरलेला नाहीये। मात्र काँग्रेस जे आहे ते आता निवडणुकीच्या पूर्ण तयारीला लागलेली आहे। कालच दिल्लीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक झाली आणि त्यानंतर एक आदेश काढण्यात आलेला आहे की जे सर्व लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपले अर्ज जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांच्या माध्यमातून प्रदेश काँग्रेसकडे सादर करावे आणि यासाठी 10 तारखेपर्यंतची मुदत दिलेली आहे। म्हणजे आजची 5 तारीख आणि येत्या 5 दिवसांमध्ये सर्व जे 48 लोकसभा जागा आहेत त्यातील इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत। काँग्रेस गोटातून ही बातमी कन्फर्म देखील झालेली आहे आणि काँग्रेस नेत्यांचं हे म्हणणं आहे की ही एक रुटीन प्रोसेस आहे, यामध्ये नवीन काही नाही आहे। ज्यावेळेस युती किंवा आघाडी होईल त्यावेळेस जी जागा कोणती आहे ती मेरिट लिस्टच्या आधारावर सोडण्यात येईल किंवा ती घेण्यात येईल। मात्र काँग्रेसने आता कंबर कसलेली आहे। नागपुरात 28 तारखेलाच आपण पाहिलेली की काँग्रेसची एक मोठी जाहीर सभा झालेली होती आणि त्या माध्यमातून निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं होतं आणि आता काँग्रेस पूर्ण निवडणुकीच्या तयारीला लागलेला आहे असंच म्हणता येईल। जी जितेंद्र, पण 48 पैकी सगळ्याच लोकसभा मतदारसंघांमधून जर काँग्रेस इच्छुकांची नावं मागत असेल तर काँग्रेस कुठेतरी स्वबळाची तयारी करते, याकडे हा उजवा कल जाताना दिसतोय। स्वबळाची तयारी म्हणता येणार नाही, कारण काँग्रेस नेत्यांना विचारणा केल्यात आल्यावर त्यांनी म्हटलेलं आहे की ही रुटीन प्रोसेस आहे, यात नवं असं काही नाही। जेव्हा आघाडी किंवा युती होईल त्यानंतर मग त्या जागेवर कोणाचा दावा मजबूत आहे हे पाहण्यात येईल। मात्र यासोबतच जे इतर घटक पक्ष आहेत किंवा मित्र पक्ष आहेत त्यांच्यावर देखील दबाव आणण्यात येईल असं म्हणता येतं। मात्र अजूनही जे आहे ते आता 10 तारखेपर्यंत आहे। 10 तारखेपर्यंत कुठून कुठून अर्ज येतात, सर्वच मतदारसंघातून अर्ज नक्कीच येतील आणि त्यानंतर जी काही आहे ती रणनीती ठरेल। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी। Thank you.